हाय मैत्रिणींनो, माझ्या छोट्याशा मी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी कारल्याच्या भाजीची तयारी करत आहे. आमच्या इथे खूपच आवडते सगळ्यांना, म्हणून मी कारलं हे भरपूर वेळा बनवलं जातं माझ्याकडून. तर असं बहुतेक ताईंचं असतं की ताई कारल्याची भाजी कडूच होते किंवा कारलं कडूच होतं. त्यासाठी मी असं छोटे छोटे कारले कापून घेतले, बघू शकता तुम्ही. आणि अशा पद्धतीने जर केली तर अजिबात कडू होत नाही आहे. कोणी कसं कापून घेतं, उकळून घेतं, पण ते उकळल्यापेक्षा ही भाजी अशी पद्धत खूपच सोपी आहे. सगळे कापून घेतल्याच्या नंतर त्यातून थोडेसे बी वगैरे साईडला करून, आणि कोणी वरचं सगळं किसून वगैरे घेतं. तसं मी किसून पण घेत नाही आहे. त्याच्यामध्ये मी टाकून चोळलं ना की थोडंफार ते वरचं भाग निघून जातो. आपण आतून पण सगळं काढून घेतलं आणि वरतून पण किसून घेतलं तर खाण्यासारखं काहीच उरणार नाही ना त्याच्यामध्ये. हे बघा, बघू शकता तुम्ही, छोटे छोटे सगळे कापून घेतले. आता त्याच्यामध्ये बिया वगैरे काढून घेतल्या आहेत मी. आणि बिया काढून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहे. मीठ घालून घेतल्याच्या नंतर मी एक 10 ते 15 मिनटं त्याला असंच मुरत ठेवणार आहे. 10 ते 15 मिनटं मुरत ठेवायचं. 15 मिनटं मुरून झाल्याच्या नंतर हाताने चांगलं चोळून घ्यायचं त्याला, जेणेकरून त्याच्यातला थोडासा कडवटपणा असतो ना, तो सगळा निघून जातो. एक 2-3 मिनटं चोळून घेतलं तरी होतं. नंतर मग चोळून घेतल्यावरती त्याला थोडंसं त्याच्यातलं पाणी निघायला लागतं. पाणी निघालं ना की 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. छान असं चोळून घेतलं. 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्याच्यानंतर धुवून घेतलं. तुम्ही कोणत्याही पद्धतीची भाजी बनवा, सुकी बनवा, मसाल्याची बनवा, अजिबात कडू होणार नाही. एकदा ह्या पद्धतीने करू बघा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे करून बघा एकदा आणि मला कमेंट करून